दक्षता रत्नागिरी वरील देणारी दिवा जाणारी श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गणपती आणि कोकण ह्यांचं नातं काय ते अतूटच आहे. गणपती आले म्हणजे मुंबईतील चाकरमानी गणपतीला गावी जाणारच आणि मी सुद्धा निघालो आहे माझ्या गावी. तर पहिल्यांदा निघण्यापूर्वी घरच्या देवांना आणि आमच्या श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून निघतो आहे. हा माझा पूर्ण गावापर्यंतचा प्रवास तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांसाठी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया. चला निघतो मी आता थोड्याच वेळात. निघता आमच्या शेजारी असलेला आमचा सार्वजनिक गणपती ह्याचं पण मी दर्शन घेतलं आहे. साईनगरचा हा आमचा गणपती आहे, त्यांचं मी दर्शन घेतलं आहे. त्याला पण साकडं घातलं. आमचा प्रवास व्यवस्थित व्हावा आणि तुमच्या दर्शनासाठी गावी येतो आहे मी, तर तोही प्रवास आमचा व्यवस्थित व्हावा असं मी गणपती रायाला साकडं घातलं आणि निघतो आहे आता मी प्रवासासाठी. तर तुम्हीसुद्धा चला माझ्यासोबत प्रवासाला. टिळकनगरला आलो आहे. टिळकनगरहून जवळच लोकमान्य टिळक टर्मिनस आहे. विद्याविहार कुर्ल्यावर रिक्षाने पण येत आहेत, पण रात्री अपरात्री रिक्षावाले खूप पैसा घेतात. त्यामुळे मी एकटाच होतो, सामानसुद्धा जास्त नव्हतं, लगेच पण माझ्याकडे जास्त नव्हतं. तर मी कुर्ल्याला उतरलो. कुर्ल्यावरून मी हारभरणे टिळकनगर आणि टिळकनगरहून 2 मिनिटावरती लोकमान्य टिळक टर्मिनस. तर मी आता आलेलो आहे. 5 मिनिटात लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचेन. तर आलो आहे मी लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. तर माझी गाडी कोणती आहे तुम्हाला सांगतो. 01167 लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ गणपती स्पेशल ही गाडी आहे. रोज रात्री 9 वाजता सुटते. तर आता वाजले आहेत 8:15 आणि पहिल्यांदा मी बघतो ही गाडी आता कुठच्या प्लॅटफॉर्मला लागते आहे ती. तर आपण जाऊन बघूया कुठच्या प्लॅटफॉर्मला. आतमध्ये एंट्री करतो मी स्टेशनला. इंडिकेटरवर बघू आपण कोणत्या नंबरला लागणार आहे, किती वाजता सुट्टी आहे ती बघूया, राईट टाईम आहे का वगैरे सगळं. चला जाऊन पाहूया. इंडिकेटरवरती गाडी तर लावली आहे, LTD कुडाळ स्पेशल, पण अजून प्लॅटफॉर्म कुठचाच अलाउड नाही केला आहे. बघू थोडा वेळ थांबून बघतो. तर ही गाडी आहे आपल्या कोकण रेल्वे मार्गेच जाणारी 12223 एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस. आणि या गाडीला स्टॉपेज खूप कमी आहेत, म्हणजे इथून डायरेक्ट पनवेलला थांबते, पनवेलवरून रत्नागिरीवरून मडगाव आणि पुढे आहेत काय स्टॉप. या गाडीचं तिकीटसुद्धा जसा कोठा कमी होतो तसा तिकीटचा रेट पण वाढत जातो. या गाडीचं तिकीट प्रीमियम तत्कालसारखं आहे. ही आहे आपल्या कोकण रेल्वे मार्गे जाणारी दुरांतो एक्सप्रेस एर्नाकुलम दुरांतो. प्लॅटफॉर्म नंबर 4वरती आपली गाडी येते, पण आपली गाडी 25 ते 30 मिनटं उशिरा सांगितली आहे. तरी चला प्लॅटफॉर्मवर तरी जाऊन उभं राहूया आपण. बघू किती वाजता येते गाडी ती. प्लॅटफॉर्म नंबर 4वर जातो मी. ब्रिज उतरल्याच माझा डबा आहे, S2 डबा आहे माझा. पण आपण जनरल डब्याला किती गर्दी येते बघायला जाऊया. तर उजव्या साईडला गोरखपूर एक्सप्रेस आहे उभी, आता आलेली आहे गाडी ही. तर मी थोडक्यात तुम्हाला या गाडीचं टायमिंग वगैरे सांगतो, म्हणजे काय कसं आहे ते. या गाडीचा LTD ते कुडाळ गाडी नंबर आहे 01167 आणि ही LTDवरून रोज सुटणार 9 वाजता रात्री आणि 9:30 वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी कुडाळला पोचणार. तिकडून सुटताना पण 12 वाजता दुपारी सुटेल. गाडी नंबर आहे 01168. 12 वाजता सुटेल आणि रात्री 1 वाजता LTDला पोचेल. ही गाडी गणपती स्पेशल असल्यामुळे लिमिटेड पिरियडलाच आहे, 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरपर्यंत. आणि याला 20 ICA ब्रेक आहे, 3 टायर AC 2 आहेत, स्लीपर क्लास 12 आणि 4 जनरल डबे आहेत. समोर दिसते ती जनरल डब्याची लाईन आहे आणि मी प्रवास करतो आहे
ती तारीख आहे 7 सप्टेंबर, म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी रात्री प्रवास करतो आहे. तर कालपर्यंत गर्दी कमी गेली बरीचशी गावी. आज गणपती दिवशी प्रवास करणारी लोकांची गर्दी आहे थोडी कमी झाली आहे, पण आहे, लाईन तर आहे. 9:23 झालेत आणि आपली ही गाडी प्लॅटफॉर्मवर लागते आहे. सांगितलं होतं 25 ते 30 मिनटं लेट सुटेल म्हणून, पण गाडी प्लॅटफॉर्मवरच लागते आता 23 मिनटं लेट. गाडी लागणार, नंतर पॅसेंजर चढणार, गाडी किती वाजता सुटते बघू आपण आता. आहे बोगी नंबर S2 आणि चला आपण गाडीत जाऊन बसूया. माझा बोगी नंबर S2 मध्ये 59 सीट नंबर आहे, अप्पर बर्थ आहे. हा बघा माझा बर्थ. गाडीचा प्रवास सुरू झाला आहे. 10:07 गाडी सुटली इथून, म्हणजे 1 तास 7 मिनिटं उशिरा गाडी सुटली. असो, गणरायाच्या नामस्मरणाने प्रवास चालू करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
दहा वाजून 32 मिनिटांनी गाडी ठाणा स्टेशनला आली आहे 7 नंबरला आणि समोर 8 नंबरला आली आहे 2230 मडगाव मुंबई CST वंदे भारत एक्सप्रेस. ही पण 1 तास लेट आहे. 9:30चा टायमिंग आहे या गाडीचा इथे. टाटा बाय बाय. गाडी क्रमांक 0116 लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ स्पेशल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आली आहे. यात्रेकरू कृपया ध्यान दें. गाड़ी संख्या 0116 स्पेशल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म आलोय पनवेलला. घरून लवकर निघालोय. तुम्ही जरा थोडी भूक लागली आहे. इथे पनवेलला काय मिळते खायला का बघूया. पनवेलला समोसे वगैरे मिळतात चांगले. बघू इथे मला आता काय मिळते खायला रे. आणि इकडे 6 नंबरला 01168 कुडाळ LTD गणपती स्पेशल येते. ती लावली इथे. ती येईल आता ती सुद्धा येते. बघूया मिळते का आपल्याला. समोसा नाही वडापाव तरी घेऊया. कशी वडापाव म्हणालात. स्पेशल एक्सप्रेस इज बुकिंग टू यू फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर 7. कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 0116 लोकमान्य टिळक टर्मिनस कुडाळ स्पेशल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 येथून सुटण्यासाठी तयार आहे. 01168 कुडाळ गणपती स्पेशल ही गाडी आली आहे इथे आता. मग अशी सांगितली ती. ही गाडी पण थोडी लेट आहे. 11:15चा टायमिंग आहे या गाडीचा. आता वाजून गेले 11:15 म्हणजे अर्धा पाऊण तास लेट आहे गाडी. ठीक आहे. अकरा वाजून 52 मिनिटांनी गाडी पनवेलवरून निघाली आहे. आता हे मुंबईतील जसं शेवटचं स्टेशन. त्यानंतर पॅसेंजर आता चढणार नाहीत. आणि तसे आता 12 वाजले. मला थोडी यायला लागली झोप आता. तर मी आता थोडं झोपतो आराम करतो. आणि जसं सकाळ होईल भेटू आपण सकाळी. पुढचं तुम्हाला दाखविण्याचं पुढचा प्रवास तुम्हाला दाखविण्याचं. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. भेटू सकाळी.
शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 5:45 वाजले आणि आता संगमेश्वर येईल. थोडी काय जास्तच 2 तास गाडी लेट झाली आहे. 3:54 संगमेश्वरचा टायमिंग होता. अजून संगमेश्वर आलेलं नाही आहे. पहाटे 6:05 संगमेश्वरला आलो आहे आणि थांबली गाडी. इथे क्रॉसिंग आहे गाडीला. किती वाजता निघते इथून गाडी ती. अर्धा तास थांबल्यानंतर कोचुवेली चंदीगड एक्सप्रेस या गाडीला सायडिंग दिली आणि आता निघालो आपण पुढच्या प्रवासाला. इथे रत्नागिरी दिवा गाडी पण 1 तास लेट आहे. जादा गाड्या सोडल्यामुळे गणपतीसाठी सगळ्याच गाड्या जवळजवळ अर्धा पाऊण तास 1 तास लेटच झाले. बघू आता आपण कुडाळला किती वाजता पोहोचतोय. चला. आणि हा समोर दिसतोय NH66 मुंबई गोवा हायवे. मंडळी, वानरसेना बघा कशी मस्त दिसते आहे, फिरते आहे. उक्षी स्टेशनला आलो आहे. इथे पण आता क्रॉसिंग लागली आहे. मगाशी संगमेश्वर स्टेशनला जी आपल्याला रत्नागिरी दिवा लेट आहे सांगितली ती गाडी आता इथे आपल्याला क्रॉसिंग होईल.
रत्नागिरीमध्ये आलो आहे. पहाटे 4:30चा टायमिंग होता आणि 7:30 वाजता रत्नागिरीमध्ये आलो आहे. 3 तास गाडी लेट झाली आहे. कणकवलीला येऊन पोचलो आहे 10 वाजून 10 मिनिटांनी. कणकवलीचा खरा टायमिंग आहे इथला 7 वाजून 20 मिनिटांनी. म्हणजे 8, 9, 10 म्हणजे जवळजवळ 3 तास लेट आहे गाडी इथे सुद्धा. समोर गेली ती सावंतवाडी दिवा
मुंबई ते कुडाळ हा प्रवास आता इथे पूर्ण झाला आहे. कुडाळ आलेला आहे. कुडाळ उतरतोय मी. 1 तास ते सव्वा तास गाडी लेट झाली आहे. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता उतरतो कुडाळला आणि कुडाळचं पण थोडंफार तुम्हाला दाखवतो. काय काय नवीन रेल्वे स्टेशन बाहेरून बांधले ते सुद्धा दाखवतो. चला कुडाळला उतरूया आता.